हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रियंका। आज आपण करणार आहोत अंजीर बर्फी। अंजीर बर्फीसाठी मी पाव किलो अंजीर घेतलेले आहेत आणि पाव किलो खजूर आपण बाइंडिंगसाठी यूज करणार आहोत। खजूरचे मी सीड्स काढून घेतलेले आहेत। आता हे मी एका मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक करणार आहे आणि दुसरीकडे मी घेतलेला एक पॅन, त्यामध्ये मी 1 चमचा बटर घेतलेला आहे। आता आपण हे केलेलं बारीक मिश्रण ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण अंजीरचा कच्चापणा निघून जाण्यासाठी। आणि हे परतून झालं की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे ड्रायफ्रूट्स। ड्रायफ्रूट्सला ऑप्शन आहे खोबरे, तुम्ही खोबरेसुद्धा यूज करू शकता, नाहीतर जे अवेलेबल आहे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स ते तुम्ही ते ॲड करा। मी घेतलेले काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड। आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं चांगलं। छान हे एकत्र झालं की रोल करायला आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही, छान आपला रोल राऊंड होईल। जर एकत्र छान नाही झालं तर आपले रोल्स फुटतील। आता हे छान एकत्र करून घ्यायचे आणि थोडंसं याचा कलरसुद्धा चेंज होईल। आता तुम्ही बघू शकता हे छान आपण एकत्र करून घेतलेलं आहे। ह्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि खूप छान दिसत आहे। आता हे आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। हे थंड झालं की आपण लगेच रोल करणार आहोत। आता तुम्ही हे बघू शकता हे थंड झालेलं आहे। मी हे रोल करण्यासाठी घेत आहे। आता रोल आपला झालेला आहे। आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे खसखस। खसखससाठी वरून एक छान व्हाईट कोटिंग लेयर येईल आणि आपली मिठाई अजून जरा रिच वाटेल। ही खूप इझी मिठाई आहे, घरी करू शकता इझिली आणि हेल्दी आहे आणि प्रिझर्व करू शकता तुम्ही 6 महिन्यापर्यंत बाहेर फ्रीजमध्ये कसंही। आता हे जे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत, मी हे जे राऊंड करणार आहे, तुम्हाला कोणत्या शेपमध्ये करायचं तुम्ही त्या शेपमध्ये करू शकता, तुम्हाला आवडेल ज्या शेपमध्ये। आता आपल्याला हे जे काप केले की आपली रेसिपी रेडी टू सर्व आहे। अशा प्रकारे ही आपली अंजीर मिठाई रेडी झालेली आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।